नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात आपण? तर आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण लेवल सेकंड. याच्या आधी आपण लेवल सेकंड बघितली, आता आपण लेवल 3 बघणार आहोत. त्या लेवल 3 मध्ये बघा आपण काय काय बघितलेले. लेवल सेकंड मध्ये 9चा गुणाकार बघितलेला आहे. नंतर आपण भागाकार बघितलेत, काही 5चे 25चे. नंतर आपण 5 25चे भागाकार बघितलेले आहेत. नंतर आपण बघितले, आता आपण बघणार आहोत लेवल 3 मध्ये पाडे, 2 अंकी गुणाकार, 2 अंकी वर्ग कसे करायचे सोप्या पद्धतीनं. ज्या विद्यार्थ्यांना सांगतोय मी, ज्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतील त्यांनी फक्त 99 रुपीज म्हणजेच 99 रुपयामध्ये नोट्स घ्या. आणि आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं इथं बेल आयकॉन दाबा, आणि असं बेल आयकॉन दाबल्यानंतर आपल्याला जे नवीन व्हिडिओ होईल त्याचे नोटिफिकेशन आपल्याला पडेल. जेव्हा माझा व्हिडिओ चालू होईल किंवा जेव्हा आपण माझा बघत असताल हे चॅनल, त्यावेळेस वही पेन, रजिस्टर पेन किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या असेल त्या विद्यार्थ्यांनी नोट्स ओपन करायच्या, वही पेन घ्यायचं आणि गणित बघायचं, जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा, व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तरी बघायचा. मी तर व्हिडिओ कमी करण्याचाच प्रयत्न करतो, परंतु व्हिडिओ काही वेळेस मोठे होते तरी बघायचे. तर बघा, आता ज्यांनी नोट्स घेतल्या नसेल ते मला कळू शकतात त्या व्हॉट्सअप नंबरला. याआधी मी आपल्याला सांगितलं, जे माझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझे या आधीचे व्हिडिओ बघावेत. तर चला चालू करूया आपला व्हिडिओ. तर बघा आपण काय बघणार आहोत. तर बघणार आहोत आपण आज पाडे, गणितातील पाडे. बघा, आपण याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे थोडक्यात तुम्हाला 9चा पाडा कसा करायचा. बघा, हे सिंपल आहे. बघा, ह्याला काय केलं आपण, हे 9, नंतर आपण 8 लिहिलं, नंतर आपण 7 लिहिलं, नंतर आपण 6 लिहिलं, ह्याला उलटलेलं 6, 5, 4, 3, 2 आणि 1 आणि 0. हे झाला 9चा पाडा. आता आपण ह्याला उलटलेलं 9, नंतर 8, नंतर 7 लिहिलं, नंतर आपण 6 लिहिलं, नंतर आपण 5 लिहिलं, नंतर 4, नंतर 3, नंतर किती 2, नंतर 1, नंतर 0. बघा 9 8 7, 9 8. बघा हे 9 8 7 6 4 5 3 2 1 0. तसंच याला रिव्हर्स लिहिलं म्हणजे उलटलेलं 9 8 7, याला उलट 9 8 7 6 5 4 3 2 1 0. बघा इथं माझा कर्सर आहे. आता बघा आपण हे तर केला, हे तर टेबल केला आपण, पण आता आपण बघायचं आहे 19चा टेबल कसा करायचा. आता 19चा टेबल आपल्याला अवघड जातो. बघा, आता सिंपल हे जे 9 आहे त्याला आपण काय करायचं, उलट लिहायचं. सिंपल आहे, फक्त ही जी टेक्निक आहे फक्त 9 साठीच आहे. ज्यावेळेस एकदम मी पहिल्यांदा सांगतो बाबा मॅथ मध्ये आपलं हे आहे. बघा 9 साठीच आहे. 9 8 7. बघा 7 उलटलेलं 7 6 5 4. बघा उलटलेलं फक्त 3 2 1 0. बघा 9 8 7 6 5 4 3 2 1 0. याला उलटलेलं. आता ही संख्या किती आहे, 1. बघा ही संख्या 1 आहे. तर 1 ची संख्या किती आहे, 2. 1 ची संख्या किती आहे, 2. फक्त आपण याला काय करायचं, 2 न काय करायची, बेरीज करायची. 2 + 1 किती होते, 3. आपण 3 केलं, नंतर 3 + 2. बघा 3 आणि प्लस हे 2. बघा हे 3 + 2, 3 + 2 किती येते, 5. 5 + 2 किती येते, 7. 7 + 2 9. 9 + 2 11. 11 + 2 13. 13 + 2 किती, 15. 15 + 2 17 आणि 17 + 2 19. बघा 19, इथं 19 आणि इथं 19 जर आलं तर आपला टेबल बरोबर आहे. जर इथं जर काही चुकलं तर समजायचं आपला टेबल करण्यामध्ये काहीतरी चुकलं. तर सिंपल आहे, 9 8 हे घेतलं आपण. आता ही जी संख्या 1, 1 ची संख्या 2 घेतली. त्याचप्रमाणे आपण 29चा टेबल तयार करू शकतो. तर 29चा बघा, आपण 29चा टेबल कसा करायचा तसंच सांगायचंय. बघा 9 9 च्या नंतर किती येते, इथं 8 घेऊ आपण. मी तुम्हाला एक समजून सांगतो. नंतर इथं 8 घ्यायचे. नंतर आपण इथं किती घेणार आहोत, बघा मी टेबल करतोय. नंतर 6. नंतर किती घेणार आहोत सांगा तुम्ही, 5. नंतर किती घेणार आहोत बघा कमेंट्स मध्ये मला सांगू शकता, 4. नंतर किती घेणार आहोत, 3. नंतर किती घेणार आहोत, 2. बघा 9 8 9 8 7 9 8. इथं सॉरी 7 येते, इथं 7 घ्यायचं. इथं 7 6 5 4 3. इथं बघा इथं किती येईल, 6 येईल. इथं येते 6
6 बघा 6 5 4 3 2 1 0 बघा इथं इथपर्यंत 0 येते. मी इथे काही लिहितो 6 इथं किती येते 5 इथं 5 नंतर इथे किती येते 3 सॉरी 4 येते नंतर इथे येते 3 नंतर इथे येते 2 नंतर इथे येते 1 नंतर इथे 0. आता ही संख्या झाली बघा ही पहिली स्टेप झाली. आता ही संख्या 29 आहे बघा ही दोन संख्या त्या दोनच्या नंतर संख्या किती येते 3. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं 3 ऍड करायचं. फक्त आपल्याला किती ऍड करायचं याच्यामध्ये 3 ऍड करायचं. बघा मी इथं लिहितोय 3 ऍड करायचं बघा 3 ऍड करायचं फक्त 2 मध्ये 3. बघा आता 2 मध्ये 3 ऍड केलं किती येते किती 5. नंतर किती येतं इथं 5 आणि 3 किती होते 8. 8 आणि 3 किती होते 11. 11 आणि 3 किती होते 14 म्हणजे 14. नंतर 14 आणि 3 किती होते 17. 17 आणि 3 किती होते 20. 20 आणि 3 किती होते 20 आणि 3 किती 23. 23 आणि 3 किती होते 26 आणि 26 आणि 3 29. बघा 29चा टेबल आपल्या समोर समोर तयार झालेला आहे. आता हे थोडंसं कम्प्युटरमध्ये असल्यामुळे थोडंसं हे होईल इकडे तिकडे आपलं वाकड झालेलं आहे. बघा 29चा टेबल आपला तयार केला. 29 58 87 116 145 असा आपला 29चा टेबल तयार झालेला आहे. फक्त हे जे टेबल आहे फक्त हा 9 साठीच ही टेक्निक आहे. म्हणून ही लक्षपूर्वक आपल्याला बघायची की फक्त 9 साठीच आहे. आता आपण 29चा जसा टेबल तयार करा त्याचप्रमाणे आपण काय करायचं होमवर्कला 39चा टेबल करायचा. मी इथे लिहितोय 39. 39चा टेबल करायचा. नंतर मग 49चा टेबल करायचा आपल्या वहीमध्ये आपल्या नोट्समध्ये आहे सॉरी बुकमध्ये. 29चा 49चा 59चा नंतर 69चा नंतर 69 झालं 79चा नंतर किती येतंय 89चा नंतर 99चा. बघा आपल्याला जे पाडे अवघड वाटते तेच सगळ्यात सोपे आहेत बघा 9च्या टेक्निकचे. आपण त्याला खूप अवघड समजतो. तर बघा आपण आता पुढे बघूया 21चा पाढा. आता हे तर झालं 9चा पाढा म्हणून आपल्याला जमला. तर बघूया आपण ज्याच्या सुरुवातीला 1 आहे ज्याच्या काय एंडिंगला 1 आहे 1 आहे. 21 31चा पाढा आपण बघूया. बघा मी हे इथं लिहिलेलं आहे. बघा सिंपल आहे बघा पाढा. मी याला आडव्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ते मला थोडंसं वर उभं चाललंय अवघड चाललंय म्हणून. तरी तुम्हाला समजेल काय अवघड नाही गोष्टी तुम्ही लिहू शकतात. 21चा पाढा आपल्याला तयार करायचा. 21चा पाढा पाठ नाही बघा इथं काय ही एक संख्या आहे. हे बघा 1 नंतर लिहितं 2 येतं आपण 2 लिहिले नंतर 3 लिहिलं सिंपल आहे 4 नंतर इथं 5 नंतर 6 नंतर 7. बघा मी इथं काय करतो तुम्हाला हे कट करून दाखवतो. इथं बघा 1 इथं 1 2 3 ते 2 बघा 1 हे बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघा 10 लिहिलं सिंपल आहे बघा 1 2 3 बघा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघा लिहिलं. आता सिंपल आहे बघा 2 चपडा लिहून टाकायचं इथं 2 चपडा लिहायचा 2 चपडा सर्वांना येते 2 4 6 नंतर 8 नंतर किती येते 10 10 लिहिलं आपण नंतर 12 येते नंतर किती येते 14 येते नंतर किती येते 16 येते 16 2 8 द 16 नंतर येते 18 आणि नंतर 20 आणि हे 1 काय कॅरी बघा हे 1 काय आहे आपण जसं आपण ऍडिशन मध्ये काय करतो कॅरी पुढच्या याच्यावर घेतो तसं 20 बघा 20 आणि त्याच्यात प्लस किती 1 प्लस किती 1 21 प्लस किती इक्वल टू 21 प्लस 20 21 10 आणि 0 दशाल तसं. त्याचप्रमाणे बघा 31चा पण टेबल तयार करू शकतो बघा 31चा टेबल कसा बघा सिंपल आहे बघा हे 1 बघा हे 1 सिंपल आहे तसाच 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 बघा 10चा काय आहे 10चा टेबल आपला 10 पर्यंत आपण लिहिले आहे. आता 3चा टेबल लिहायचा आपल्याला 3चा टेबल सर्वांनाच माहिती आहे बघा 3चा टेबल सर्वांना माहिती आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी पण बघा पूर्ण. 3 एक 3 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 3 चौक किती 12 3 5 15 3 सक 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30 बघा बघा 3 10 30 आणि 1 प्लस तसा मग जसं आपण हे केलं तसंच 30 अधिक 1 31 इथं पण 30 अधिक 1 31 होतंय इक्वल टू 31 31 बघा 3 1 जा 3 3 2 जा 6 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 4 3 4 जा 12 नंतर 15 नंतर 18 असं आपण 3चा टेबल लिहिला. आता त्याचप्रमाणे बघा तुम्ही जसं 9चा टेबल बनवला बघा 9चा जसा केलाय तशा त्याचप्रमाणे आपण 41चा
म्हणजे 41, 51, 61, 71चा टेबल करायचा आहे बघा. ह्या टेबल हे करायचं. आता जी दुसरी जी टेबलची टेक्निक्स आहे बघा, आज आपण जे बघितलंय, आपण टेबलचं बघितलेलं आहे, तर असे टेबल तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचे, मला आला का, यस आला, नाही आला सांगायचं. आणि बघा, जे व्हिडिओ जिथून आपण बघत आहात, मला हे समजलं पाहिजे की आपण व्हिडिओ कुठून बघत आहात, महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून आपण व्हिडिओ बघत आहात. तर मला कमेंट्स मध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचंय की मी ह्या जिल्ह्यातून व्हिडिओ आपला बघतोय. तर व्हिडिओ जरी मोठा झाला असेल तरी तुम्ही पूर्ण बघायचा, कारण की मॅथ समजून सांगायला थोडा टाइम लागतो. हे काय आपली गोष्ट नाही किंवा कमी वेळात व्हायला. आणि बघा, जर तुम्ही कोर्सचा जे विद्यार्थी कोर्स करतायत, तर बघा, तुम्ही हे जे गणित मी तुम्हाला सांगतोय किंवा जे ट्रिक सांगतोय, ह्याचं आपल्याला मी तर देईल तुम्हाला, पण जर समजा तुम्ही ह्याचे एक्झाम्पल सोडवले नाही किंवा काही नाही केलं तर तुम्हाला हे गणित येणार नाही. म्हणून कमीत कमी कुठल्याही गोष्टीचे एक्झाम्पल काळजीपूर्वक सोडवायचे, 10 सोडवायचे. एका एका गणिताचे 10 ते 20 एक्झाम्पल सोडवायचे. मनानेच घ्यायचे, मनानेच सोडवायचे आणि कॅल्क्युलेटर, मोबाईल कॅल्क्युलेटरवर बघायचे आणि जर चुकलं तर डबल सोडवायचे. प्रामाणिकपणे सोडवायचे. काही नाही, काही लक्षात नाही आलं तर आपण मला कमेंट्स मध्ये सांगायचं, मी कमेंट्सचा नक्कीच आन्सर देईल आपल्या. तर बघा, आपण जे गणित आज काय बघितलं, आपण टेबल बघितलं, 9चा टेबल बघितला, 21चा 31चा टेबल बघितला. आता त्यात तुम्हाला मी हे होमवर्कला दिलेले आहे. 41, 51, 61, 71 हे टेबल करायचे. नंतर मग 29, 49 म्हणजे 9, ज्याच्या एंडिंगला 9 आहे ते करायचे आहेत. तर नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर हे जे नॉर्मल टेबल आहेत म्हणजे 22, 23 किंवा ज्याच्या पाठीमागं काही सांगा 27, 29 हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ आपण मला नक्की सांगा. आपण आपल्या चॅनलला आणखीनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा बघा. हे बाजूला बेल आयकॉन आहे, ते बेल आयकॉन पण दाबा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या नसतील त्यांनी नोट्स घ्या आणि नोट्स बघा. नोट्स बघितल्यानंतर तुम्हाला सर्व लक्षात येईल. व्हिडिओ समजला नसेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि ठीक आहे बघा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, ह्याबद्दल माहिती सांगा आणि कमेंट्स करा. थँक्यू.